आता आपण बघूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। विधानसभा लढवण्याची तयारी केली। घाटकोपर विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक भाजप नेते प्रकाश मेहतांचं विधान। विधानसभा निवडणुकीपूर्वीच आमदार हिरामण खोसकरांची डोकेदुखी वाढली। मतदारसंघाबाहेरील उमेदवार नको, स्थानिक उमेदवारच द्या, काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी। तर मी 100% स्थानिक, खोसकरांची प्रतिक्रिया। सांगली शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या शिक्षकांमध्ये वाद। बैठकीत शिक्षक एकमेकांच्या अंगावर धावून गेले। जळगाव दूध संघाच्या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील संचालक मंडळ अध्यक्षांसह अधिकाऱ्यांवर संतापले। दूध उत्पादकांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने मंत्र्यांचा संताप। कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, अंबरनाथ आणि डोंबिवली विधानसभेसाठी भाजपकडून तयारीला सुरुवात। कल्याण पूर्व मध्ये भात तयार, करू पुन्हा विजयाचा एल्गार आशयाचे बॅनर झळकले। खैरेंनी पहिलं तिकीट आणून दाखवावं, मग कोण कोणाला गाडतं हे बघू। उद्धवजींचा आदेश आला तर गद्दारांना पाडणार। चंद्रकांत खैरेंच्या या वक्तव्याला भुमरेंचं प्रतिआव्हान। खैरेंचं मातोश्रीवर वजन किती हे उमेदवारी मिळाल्यावर सिद्ध होईल। चंद्रकांत खैरेंनी दिलेल्या आव्हानाला संजय शिरसाटांचं उत्तर। नाथांचे नाथ एकनाथ त्यांच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत पोहोचली। शपथविधी दरम्यान जय एकनाथ उल्लेख केल्यावर भावना गवळींची प्रतिक्रिया। एकनाथ म्हणायचं की दोन नाथ हा त्यांचा प्रश्न। भावना गवळींनी संत एकनाथांचं नाव घेतलेलं असू शकतं। अंबादास दानवेंचा टोला। हार गई हूं मगर हिम्मत कभी नहीं हारूंगी, नवनीत राणांची शेरो शायरी। तर मी हरल्यानं अनेकांना आनंद झाला, नवनीत राणांचा टोला। वरळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी राज ठाकरेंची भेट घेतली। वरळीतील समस्यांबाबत राज ठाकरेंशी चर्चा केली।